दरवर्षी कोकणात गणपतीत ओवसा साजरा करण्यात येतो। ओवसा म्हणजे ओवाळणे असा खरा अर्थ। कोकणात गणपतीत माहेरवाशिनीचा ओवसा केला जातो। यंदा गौरी गणपतीत पूर्व नक्षत्र आल्यामुळे नवीन वधूचा वौसा आहे। तो साधारण 2 ते 3 वर्षांनी येतो आणि कोकणात ओवशाला खूप महत्व आहे। या ओवशामध्ये गणपती बाप्पा सोबत येणाऱ्या गौराईला सूप दिला जातो आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या कुंकवासाठी गौराईकडे मागणं मागते अशी आख्यायिका आहे। यंदा पूर्व नक्षत्र आल्याने गेल्या 2 वर्षात आणि या वर्षात लग्न झालेल्या नववधूचा ओवसा कोकणात साजरा करण्यात येईल। यावेळेस ही नववधू गौराईला पुरणपोळी, 5 फळं, नारळ, वडे आणि विड्याचे पान देते। ही परंपरा अजूनही कोकणात मनापासून स्त्रिया पुढे नेत आहेत। पूर्व नक्षत्राचं महत्व असं की पूर्व नक्षत्रात जेव्हा ओवसा येतो तेव्हा नववधूला वरदान दिल्यासारखाच एक प्रकार आहे। त्यामुळे नववधू पूर्व नक्षत्रात ओवसा केल्याशिवाय कोणत्याही वर्षात किंवा पुढेही ओवसा करू शकत नाही असेही म्हटले जाते। गणेशोत्सवाच्या 3-4 दिवशी कोकणात गौराईचे आगमन होते। यंदा पूर्व नक्षत्रात गौराई आल्यामुळे कोकणात केला जाणारा वौसा हा मोठा वौसा असेल। या वौसाचे महत्व म्हणजे नव्या नवरीचे लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा पूर्व नक्षत्रात वौसा येतो त्यानंतर ती स्त्री दरवर्षी पूर्व नक्षत्रात गौराईला वौसा देऊ शकते। वौसा म्हणजे गौराईला माहेरवाशिनीने ओवाळणे असा अर्थ आहे। पूर्व नक्षत्राला वौसा येणे हा योग दर 2 ते 3 वर्षांनी येतो। यंदा हा योग आल्यामुळे नव्या नवरीचा वौसा कोकणात जोरदार साजरा होईल यात काही शंका नाही। तर मंडळी, तुमच्याकडेही अशी कोणती पद्धत असेल आणि तुमचाही जर पूर्व नक्षत्रातला पहिला वौसा असेल तर नक्की कमेंट करून सांगा। साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग।